नमस्कार. रणदिव्यांच्या घराच्या पाठीमागे विक्रांतची बॉडी पुरलेली असते आणि ती बॉडी नेमकी सारंग, ऐश्वर्या आणि जानकीला मिळते. ती बॉडी बघितल्यानंतर सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो. त्यावेळेला जानकी मोठ्याने बोलते, ऐश्वर्या ऐश्वर्या आपल्याला पोलिसांना सांगायला पाहिजे. तेव्हा ऐश्वर्या बोलते, जानकी तू वेडी वगैरे झालीस का? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? जानकी अगं जरा गोष्टी लक्षात घे. बॉडी आपल्या घराच्या पाठीमागे पुरलेली आहे आणि जर का आपण आता पोलिसांना काही सांगितलं तर मात्र आपलं काही खरं नाही. जानकी तुला समजतंय मी काय बोलते ते? तेव्हा लगेच जानकी बोलते, ते काही असलं तरी आपण सांगितलं पाहिजे म्हणजेच पाहिजे. तेव्हा मात्र जानकी तिथून निघून जाते. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या सारंगला बोलते, सारंग चुकीचं आहे. जानकी जो काही निर्णय घेते तो पूर्णपणे चुकीचा आहे. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा सारंग. जर का आपण स्वतःहून पोलिसांना सांगितलं तर आपण सगळेजण जेलमध्ये जाऊ शकतो सारंग. कळतंय का तुम्हाला सारंग मी काय बोलते ते? तेव्हा लगेच सारंग मोठ्याने बोलतो, तू काय बोलतेस ते सगळं समजतंय मला, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची. कितीही काहीही झालं तरी सुद्धा मला आता असंच वाटतंय की जानकी वहिनी जे काही करते ते योग्यच आहे. तेव्हा लगेच मोठ्याने ऐश्वर्या बोलते, नाही, जानकी जे काही करते ते जर का योग्य असतं तर मी तिची साथ दिलीच असती, पण जानकी जे काही करते ते योग्य नाही. प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, सारंग सारंग प्लीज समजून घ्या. तेव्हा मात्र सारंग बोलतो, ऐश्वर्या तुम्ही जे बोलताय ते पण खरंच आहे. आणि सारंग आणि ऐश्वर्या मिळून ती बॉडी स्वतःच्या गाडीच्या डिकीमध्ये ठेवतात आणि तिथून ते पळून गेलेले असतात. इकडे पोलिसांना खबर लागलेली असते आणि पोलीस ती बॉडी शोधत असतात. त्याच वेळेला सारंग आणि ऐश्वर्या गाडी घेऊन जात असताना पोलीस त्यांची गाडी अडवतात. तेव्हा मात्र ऐश्वर्या सारंगला बोलते, सारंग आता काय करायचं? या पोलिसांनी जर का आपल्या गाडीची झडती घेतली तर त्यांच्या लक्षात येईल की आपल्या विक्रांत भाऊजींची डेड बॉडी आहे. आता आपण काय करायचं तुम्हीच सांगा. तेवढ्यात मात्र पोलिसांनी गाडीची झडती घेतलेली असते, पण त्यामध्ये त्यांना विक्रांतची डेड बॉडी सापडलेलीच नसते. त्यावेळेला पोलीस सारंगजवळ येतात आणि सारंगला बोलतात, तुम्ही गाडी काढू शकता. तेव्हा सारंगला जरा धक्काच बसलेला असतो. सारंग ऐश्वर्याकडे बघतो. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, सारंग चला तुम्ही गाडी काढा फक्त. आणि त्यावेळेला सारंग तिथून गाडी काढतो. त्याच वेळेला शर्वरी आणि राहुलची गाडी मागून येत असते. इकडे सारंग ऐश्वर्याला विचारतो, ऐश्वर्या बॉडी तर आपल्या गाडीमध्ये होती, मग अचानक बॉडी कुठे गायब झाली? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, सारंग प्रत्येक वेळेला इमोशनल असून चालत नाही. सारंग एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्याला सतर्क राहिलंच पाहिजे. सारंग तुम्हाला समजतंय का तुम्ही काय करत होतात ते? सारंग जरा विचार करा तुमच्या वागण्याचा. तेव्हा मात्र सारंग बोलतो, बस झालं, मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाहीये. आणि खरं सांगू का, विचार करण्यासारखं काहीच नाही. त्यावेळेला मात्र ऐश्वर्या बोलते, सारंग एक गोष्ट लक्षात ठेवा, पोलीस आपल्या मागावर असणार हे मला माहिती होतं. म्हणूनच विक्रांत भाऊजींची डेड बॉडी मी अशा ठिकाणी लपवले की ज्याने हे सर्व केलंय तोच स्वतः अडकणार. तेव्हा मात्र सारंग बोलतो, ऐश्वर्या कुणी केलं हे सर्व असं तुम्हाला वाटतंय? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, सारंग तुमचा माझ्यावरती विश्वास बसणार नाही, पण तुमच्या बहिणीनेच म्हणजे शर्वरीनेच केले हे सर्व. तेव्हा सारंग बोलतो, काय चाललंय तुमचं ऐश्वर्या? ऐश्वर्या तुम्ही असं कसं काय वागू शकता? प्रत्येक वेळेला तुम्ही शर्वरीचंच नाव का घेताय? अहो शर्वरी ताई असं काही नाही करणार. तेव्हा मात्र मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, पुरे मी तुम्हाला सांगितलंय ना तेवढं फक्त लक्षात ठेवा, बाकी मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये सारंग. त्यावेळेला सारंग मात्र खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला सारंग मोठ्याने बोलतो, ऐश्वर्या याच्याविषयी जर का तुमच्याकडे काही पुरावे असतील तर बोला ना. त्यावेळेला मात्र ऐश्वर्या बोलते, पुरावे ना,
असे काही पुरावे आहेत जे पुरावे बघितल्यानंतर तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल. इकडे राहुल आणि शर्वरी त्यांची गाडी घेऊन येत असतात. त्याच वेळेला मोठ्यानी शर्वरी बोलते, पोलीस पोलीस इथे गाडी का चेक करताय? त्यावेळेला राहुल बोलतो, करू देत, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? आणि त्याच वेळेला पोलिसांनी त्यांची गाडी थांबवलेली असते आणि ती गाडी चेक केलेली असते. त्यावेळेला मात्र शर्वरीच्या गाडीमध्ये डेड बॉडी सापडलेली असते. ते बघून मात्र इन्स्पेक्टर साहेबांना धक्काच बसतो. तेव्हा मात्र ते मोठ्याने ओरडतात, डेड बॉडी? त्यावेळेला शर्वरी आणि राहुलला धक्का बसतो. शर्वरी मोठ्याने बोलते, अहो काय चाललंय हे? अहो तुम्हाला कळतंय का? तुम्ही काय बोलताय ते? आमच्या गाडीमध्ये डेड बॉडी नाही हो, असं असूच शकत नाही. तेव्हा मात्र मोठ्याने काही झालं तरी इन्स्पेक्टर साहेब बोलतात, ओ मॅडम, तुम्ही आमच्याशी कशाला वाद घालताय? पुढे येऊन तर बघा, तुम्हाला डेड बॉडी दिसेल. तेव्हा मात्र शर्वरी खाली उतरते आणि जाऊन बघते तर काय, खरोखर गाडीमध्ये डेड बॉडी असते आणि ती दुसरी तिसरी कोणाची नसून विक्रांतची असते. हे बघितल्यानंतर मात्र शर्वरीला धक्काच बसतो. शर्वरी राहुलकडे बघते. त्यावेळेला राहुल सुद्धा चांगलाच गांगरलेला असतो. त्यावेळेला शर्वरी बोलते, हे बघा, ही डेड बॉडी तर माझ्या नवऱ्याची आहे आणि ही डेड बॉडी माझ्या गाडीमध्ये कशी? विक्रांत, विक्रांत, अरे उठ ना. मुद्दामून तिने टाहो फोडलेला असतो. त्यावेळेला राहुल स्वतःशीच बोलतो, वा शर्वरी वा, खरंच मानलं पाहिजे तुला. आता जो काही तू इथे धिंगाणा घालतेस ना, तो एकदम बरोबर आहे, जेणेकरून आपल्याला यातून सही सलामत सुटता येईल. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात, एक मिनिट, काय चाललंय तुमचं? अहो तुमच्या गाडीमध्ये डेड बॉडी सापडले, याचा अर्थ तुम्हाला तर माहितीच असणार ना. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, अहो काही काय बोलताय? जरा विचार करून बोला. डेड बॉडी माझ्या गाडीत सापडली, तीही माझ्या नवऱ्याचीच. मी तुमच्या समोर इथे रडते, इतके दिवस मी माझ्या नवऱ्याला शोधते, पण माझा नवरा मात्र कुठेच मला सापडत नाहीये आणि तुम्ही माझ्यावरतीच आरोप करताय. तेव्हा मात्र मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात, ओ मॅडम गप्प बसा, इथे नाटकं करू नका. तुमची नाटकं आहेत ना तुमच्या जवळच ठेवा आणि आता जर का उगाचच तोंडचा पट्टा चालू केलात ना तर बघा. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब खूपच चिडलेले असतात. त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब मोठ्याने बोलतात, खरं सांगू का, आता तर मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय. कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टी नाही पटत आहेत. प्लीज या सर्व गोष्टी बंद करा. त्यावेळेला मात्र इन्स्पेक्टर साहेब शर्वरी आणि राहुलच्या हातात बेड्या ठोकतात आणि त्यांना फरफटत घेऊन जात असतात. त्यावेळेला मात्र शर्वरी बोलते, अहो असं काय करताय तुम्ही? तुम्ही मला का नेताय? अहो मी काहीच केलं नाही तरी सुद्धा तुम्ही मला नेताय. जरा तरी विचार करा. प्लीज असं काहीतरी करू नका ना, प्लीज प्लीज समजून घ्या ना. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात, ओ मॅडम, आता जे काही बोलायचं असेल ना ते थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बोलायचं. बघूया ना तुमच्याजवळ काय उत्तर आहे ते. त्यावेळेला मात्र शर्वरी बोलते, अहो काय करताय तुम्ही? त्याच वेळेला राहुल शर्वरीला बोलतो, शर्वरी, सगळ्या गोष्टी आपल्या अंगाशी आल्या. सारंग आणि ऐश्वर्या हे सर्व लपून छपून बघत असतात. त्यावेळेला सारंग ऐश्वर्याला बोलतो, ऐश्वर्या, तुम्ही जे काही करताय ते खोटं आहे. ऐश्वर्या, हे बरोबर नाही करत आहात तुम्ही. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, सारंग, अहो जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा. तुम्ही काय वागताय ते? सारंग, तुम्ही असं कसं काय वागू शकता? त्यावेळेला सारंग बोलतो, बस, मला आता या विषयावर काही एक वाद घालायचा नाही आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल. त्यावेळेला मात्र सारंग मोठ्याने बोलतो, आता सगळं काही समाप्त. ऐश्वर्या, तुम्हाला समजतं ही जेव्हा बातमी घरात कळेल तेव्हा काय होईल? तेवढ्यात मात्र जानकी ऐश्वर्याच्या जवळ येते आणि ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या, ऐश्वर्या, तू डेड बॉडी का हलवलीस? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, कारण जानकी, डेड बॉडी जर का मी बाजूला केली नसती तर संपूर्ण रणदिवे कुटुंब आज जेलमध्ये असतं. आपल्या घराच्या बागेमध्ये
पाठीमागे जी बॉडी पुरलेली होती ना ती आपल्याच विक्रांत भाऊजींची होती. उद्या आपल्यावरतीच हे सगळं खापर फोडलं गेलं असतं आणि शर्वरी वंशनीच हे सर्व केलंय हे मी आता शोधून काढेनच. त्यावेळेला जानकी बोलते, ऐश्वर्या कसं समजावू मी तुला? मला खरंच कळत नाही तुझ्या वागण्याचा अर्थ. ऐश्वर्या तू असं कसं काय वागू शकतेस? तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, बस, मला आता काही ऐकायचं नाहीये. प्लीज ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि ऐश्वर्या बोलते, जानकी जानकी माझ्यावरती विश्वास ठेव, हे सर्व त्या शर्वरीनेच केलंय. त्यावेळेला जानकी बोलते, हो मला सुद्धा खात्री आहे, पण आपल्याकडे काही पुरावा आहे का? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, पुरावा ना, पुरावा तर मी वेळ आल्यावरती नक्की देईन, पण आता मात्र या गोष्टी पूर्णपणे बंदच करा. मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऐश्वर्या तू खूप मोठी चूक केलीस. तुला कळतंय का तुझ्या अशा वागण्यामुळे काय होणार आहे? अगं घरात तर खूप मोठा इश्यू होणार आहे. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, होऊ देत, प्रत्येक वेळेला आपणच शांत का बसायचं? आणि जे काही ती शर्वरी करते ते शांतपणे, अगदी शांतपणे आपण सहन करत राहायचं का? तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी जानकी बोलते, ऐश्वर्या आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या, कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्याला लवकरात लवकर शर्वरीला सोडवावंच लागेल. तेव्हा मात्र मोठ्याने ऐश्वर्या बोलते, असा विचार सुद्धा करू नकोस. असा जर का विचार करत असशील ना तर मात्र सगळं काही हातातून घालवशील. मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय. त्यावेळेला मात्र ऐश्वर्याची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते, ऐश्वर्या चल. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, मी त्या शर्वरीला सोडवायला येणार नाही. त्या शर्वरीनेच त्या विक्रांत भाऊजींचा खून केला हे लक्षात ठेव. तेव्हा जानकी बोलते, मला सगळ्या गोष्टी पटतायत, पण आपल्याकडे काही पुरावा आहे का? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, जानकी जानकी फक्त आणि फक्त आजचा दिवस दे मला. तुला सगळे काही पुरावे मी तुझ्या समोर आणून देते. तेव्हा मात्र जानकी बोलते, खरं सांगू का ऐश्वर्या, जर का तू हे नाही करू शकलीस तर आपल्याला उगाचच नको त्या वादाला सामोरं जावं लागेल. तर इकडे शर्वरी खूप मोठा धिंगाणा घालत असते. त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलतात, काय ना मिस शर्वरी, तुम्ही कितीही नाटकं करा, काहीही करा, पण तुम्हीच तुमच्या नवऱ्याला मारलंय हे सत्य कबूल करा. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, अजिबात नाही. अहो मी माझ्या नवऱ्याला का मारेन? अहो माझं तर माझ्या नवऱ्यावरती खूप प्रेम होतं आणि तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात, काय आहे ना, तुम्ही बोलून काहीच फायदा होणार नाही. तुम्ही निर्दोष आहात याचे पुरावे पाहिजेत आणि ते पुरावे तर दाखवा आधी. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, हो असं काय करताय? कुठून आणू ते मी पुरावे, तुम्हीच सांगा. त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात, ते तुमचं तुम्ही बघा. त्यावेळेला राहुल शर्वरीला बोलतो, शर्वरी शर्वरी शांत हो. इथे आपल्या सगळ्या गोष्टींची भांडाफोड झाली आहे, कळतंय का तुला? शर्वरी विक्रांतची बॉडी कुणाला सापडली आणि त्यांनी मुद्दामून आपल्या गाडीमध्ये ती बॉडी ठेवली. त्यावेळेला शर्वरी बोलते, हे त्या ऐश्वर्याचंच काम असणार. मला पूर्णपणे खात्री आहे हे सर्व त्या ऐश्वर्यानेच केलं असणार. तेव्हा मात्र मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, मी नाही काही केलं. शर्वरी अगं मला हे सर्व करायची गरजच नाही. तू काय बोलतेस कळतंय का शर्वरी? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, ऐश्वर्या तू आणि इथे? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, तुझी सगळी कारस्थानं आमच्या कानावरती पडली म्हणून तर मला इथे यावं लागलं. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, ऐश्वर्या तू हे सर्व मुद्दामून केलंस ना? मुद्दामून तू मला या सर्व गोष्टींमध्ये अडकवलंस ना? त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, नाही मी कशाला अडकवू? मला काय गरज तुला अडकवायची? आणि मला एक कळत नाही, विक्रांत भाऊजी जर का या जगातच नाही आहेत तर तू आम्हाला सगळ्यांना खोटं का सांगितलंस? का त्यांच्याबद्दल नाही नाही ते आमच्या मनात भरवलंस? तेव्हा मात्र शर्वरी बोलते, ऐश्वर्या तुला जर का सगळ्या गोष्टी कळाल्याच असतील तर तू शांतच बस. मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये.
एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या, कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता शांतपणे कोणत्याच गोष्टी ऐकून घेणार नाही. ऐश्वर्या, मला तुझ्याशी याबद्दल काही बोलायचं नाहीये. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, खरं सांगू का शर्वरी, मी तुला इथून जेलमधून सोडवण्यासाठी नाही, तर तू हे सर्व स्वतःच केलंस याच्याविषयीचे पुरावे आणले. तेव्हा राहुल आणि ऐश्वर्या घाबरतात. त्यावेळेला राहुल बोलतो, काय बोलताय तुम्ही? अहो, तुम्ही शर्वरीवरती अविश्वास का दाखवताय? त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, तू कोण मला जाब विचारणारा? एक गोष्ट लक्षात ठेव, तू नोकर आहेस आमच्या ऑफिस मधला. तेव्हा मात्र राहुल बोलतो, तुम्ही काय बोलताय? अहो, मी तर तुमच्या बाजूनीच बोलतोय. तुम्ही घरातली भांडणं अशी चव्हाट्यावर का आणताय? तेव्हा मात्र मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, आम्ही चव्हाट्यावरती आणली? चव्हाट्यावरती तर भांडणं कुणी आणली असतील तर या शर्वरीने. प्रत्येक वेळेला तिने आम्हाला नाही ते बोललंय, आमचा अपमान केलाय. पण आता मात्र नाही या, आता मात्र आम्ही सहनच करणार नाही. त्यावेळेला मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते. त्यावेळेला शर्वरी बोलते, ऐश्वर्या जा, मी नाही तुला घाबरत. आणि तुला काय वाटलं तुझ्या या सर्व गोष्टींवरती जानकी वहिनी विश्वास ठेवे? जानकी वहिनीचा तर तुझ्यावरती विश्वासच नाहीये ऐश्वर्या. तुला जे करायचंय ते तू करू शकतेस ऐश्वर्या, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा आता तुझ्यावरती विश्वास कोणच ठेवणार नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, बस झाली आता नाटकं, मला या गोष्टी बाबतीत काही एक बोलायचं नाही. आता हा विषय इथल्या इथे बंदच करायचा. त्यावेळेला शर्वरीची खूपच चिडचिड होते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर शर्वरी आणि राहुल कायमचे कचाड जातील का? आणि खरोखर जानकी ऐश्वर्या मिळून शर्वरीचा खरा चेहरा सुमित्रा समोर आणतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.